इयत्ता 4 स्वाध्याय पुरंदरचा तह. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत होती. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर: औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला? उत्तर: पुरंदरसारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही, हे जाणून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? उत्तर: मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य, असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. पुढील प्रश्नाची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर: मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे, बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले? उत्तर: बादशाहच्या बाजूने ये, असे दिलेर खानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेर खानाला उत्तर दिले, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? बादशाहची जागीर हवी कोणाला? पाठातील आलेल्या नावांच्या आद्याक्षरावरून पुढील शब्द पूर्ण करा. औरंगजेब, पुरंदर, मुरारबाजी, जयसिंग, दिलेर खान.